ठीक आहे. पहिला श्लोक काल आपण पाहिला, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. या श्लोकातून आपण पाहत होतो की साधकाला सिद्धावस्थेपर्यंत जाण्याकरिता म्हणून जर पहिली पायरी काय असेल, प्रथम सोपान जो असेल तो प्रथम सोपान अथवा पहिली पायरी सांगितलं आचार्यांनी, भज गोविंदम, परमेश्वराचं चिंतन मनन श्रवण कर. पुढे जाऊन आचार्य दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतायत, मूढ जही धनागम तृष्णाम कुरु सद्बुद्धिम मनसि वितृष्णाम यल्लभसे निज कर्मोत्पातम वित्तम तेन विनोदय चित्तम. वास्तविक पाहता हा जो दुसरा श्लोक आहे, या दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य आपल्याला थोडक्यात सुखी जीवनाचा मंत्र, मनुष्याला आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करायची असेल, आपलं जीवन शांततेच्या मार्गाने जगायचं असेल, तर त्याने आपल्या जीवनामध्ये या श्लोकाचं पुन्हा पुन्हा चिंतन करावं. कारण या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य आपल्याला वित्तम तेन विनोदय चित्तम ही जी शेवटची जी ओळ आहे या श्लोकाची, या श्लोकाच्या शेवटच्या ओळीच्या माध्यमातून आचार्य आपल्याला की जे काही तुला तुझ्या कर्माने प्राप्त होईल त्याच्या मनाबद्दलच किंवा त्या मिळालेल्या मोबदल्यामध्ये काय कर, विनोदय चित्तम, म्हणजेच तुझ्या मनाचं समाधान ठेव. अशा प्रकारे मनाचं समाधान कशा प्रकारे आपण साधू शकतो हे आचार्य या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. मूढ जहीही धनागम तृष्णाम. पुन्हा जर आपण पाहिलं तर पहिल्या श्लोकामध्ये जे संबोधन वापरलं तेच संबोधन आचार्य पुन्हा पुन्हा या ठिकाणी वापरतात. मूढ म्हणजे मूर्ख. मूढ शब्दाचा अर्थ आपण मागच्या पाठामध्ये पाहिला आहे की जो सांसारिक विषयामध्ये आसक्त आहे आणि सांसारिक विषयामध्ये आसक्त असल्यामुळे ज्याने पारमार्थिक विषयाचा कंटाळा केला आहे, असा जो तो मूढ. आणि असा जो हे मूढ आहे, तू काय कर, हे मूढ जहीही काय कर, जहीही म्हणजे नाश कर. काय नाश कर, धन आगम तृष्णाम. पैशामध्ये जी तुझी तृष्णा आसक्ती आहे ना, त्या पैशामधल्या आसक्तीचा गृधी आपण म्हणतो त्याला दुसऱ्या शब्दात गृधी, पाहिजे 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 ही जी आसक्ती आहे, या आसक्तीचा काय कर, तर त्या गृधीचा तू सर्वप्रथम त्याग कर. नंतर कुरु सद्बुद्धीम मनसी वितृष्णाम. त्यानंतर तुझी बुद्धी काय कर, अत्यंत शुद्ध कर. वितृष्णाम म्हणजे अन्य विषयामधील
असणारी तुझी बुद्धी ती कमी कर आणि काय कर, ती सद्बुद्धी कर, चांगल्या गोष्टीकडे तुझी बुद्धी घेऊन चल. यल लभसे निज कर्मोत्पातम, तुला जे काही तुझ्या कर्माने प्राप्त होईल, वित्तम तेन विनोदय चित्तम, तेवढ्यामध्येच काय कर, तर समाधान मानण्याचा प्रयत्न कर. अशा प्रकारे प्राप्त परिस्थितीमध्ये मनुष्याने समाधानी असणं अतिशय महत्त्वाचं. आपल्या सर्व संसारी जीवांना वास्तविक दुःख का, तर सर्व संसारी जीवांचं दुःख आणि त्या दुःखाचं मूलभूत कारण म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी नाही. वॉन्ट्स वॉन्ट्स वॉन्ट्स, पाहिजे 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 करत 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 हे पाहिजे ते पाहिजे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे 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 करत काय करतो आम्ही, जे आहे त्याच्याकडे आमचं लक्षच नसतं. परमेश्वराने तुला भरपूर दिलंय, परंतु जे आहे त्याच्यामध्ये आपण कधी समाधानी राहतो का, नाही. मग आपलं लक्ष कोणाकडे असतं, आपल्याला काय अनेक पाहिजे, अजून पाहिजे अजून पाहिजे, त्याच्याकडेच काय असतं, आपलं जास्त लक्ष असतं. आणि ते प्राप्त करण्याच्या इच्छेने मग काय होतं, आपण दिवस रात्र तेच प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहतो आणि ती वस्तू त्या प्रमाणात पुन्हा प्राप्त झाली नाही की पुन्हा आपण दुःखी होतो. आणि म्हणून आचार्य इथं म्हणतात काय, की यल्लभसेनिच कर्मोत्पातम, तुला जे काही तुझ्या कर्माणी प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्येच तू काय कर, मनाचं समाधान मानून घे. आपल्याला 5 गोष्टी ज्या आहेत जीवनात त्या आपल्याला प्रत्येकाला आपल्या कर्माच्या अनुषंगाने प्राप्त होतात. आणि त्या प्राप्त गोष्टीमध्ये कोणीही बदल करू शकत नाही. शास्त्र म्हणतं आयुर कर्मच वित्तंच विद्या निधनमेवच पंचैतानि सृज्यन्ते गर्भस्थैव शिशूनः. आयु, कर्म, वित्त, विद्या आणि निधन, या 5 ज्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होतात, या 5 गोष्टी आपल्याला आपल्या संचित कर्माच्या अनुषंगाने प्राप्त होत राहतात. आणि मग या कुठे पहिल्या लिहिल्या जातात, गर्भस्थैव शिशूनः, की ज्यावेळेस शिशु त्या बालकाची उत्पत्ती व्हायची असते त्याच्या अगोदरच या गोष्टी लिहिलेल्या जातात. पहिली गोष्ट कोणती, आयु, तो किती वर्ष जगणार आहे हे पहिलंच कळलं जातं, सांगितलं जातं. दुसरं, तो जन्माला आल्यानंतर कोणत्या प्रकारचं कर्म तो करणार आहे. तिसरी, वित्तम, वित्तम म्हणजे पैसा, तो त्याच्या जीवनामध्ये किती धन आणि संपत्ती प्राप्त करणार आहे हे सुद्धा त्याच्या गर्भामध्येच लिहिलं जातं. विद्या, चौथी गोष्ट, त्याच्या जीवनामध्ये
तो किती शिकणार आहे हे सुद्धा गर्भामध्येच ठरतं. आणि शेवट आणि पाचवी गोष्ट म्हणजे निधन म्हणजेच मृत्यू. त्याचा मृत्यू कोणत्या वेळेस होणार आहे हे सुद्धा त्याच्या गर्भामध्येच सांगितलं. म्हणजे या 5 गोष्टी ज्या आहे, या 5 गोष्टी पंच एतानि सृज्यन्ते गर्भस्थैव देहिनः. तो देही आहे त्याच्या गर्भामध्येच ह्या 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. आणि म्हणून धनसंपत्तीविषयी जे मनामध्ये आपली इच्छा आकांक्षा जे आहे, ही इच्छा आणि आकांक्षेने आपण काय होतो वास्तविक पाहता, आपण सातत्याने दुःखी होत राहतो. की मनुष्याला ज्या वेळेस कळायला सुरुवात होते, थोडं थोडं कळायला लागतं, 15, 16, 17 वर्षाचा तो होत जातो की तसं सगळ्यात पहिली त्याची इच्छा काय निर्माण होते, तर सगळ्यात पहिली त्याची इच्छा मनामध्ये एकच निर्माण होते, मी कसा जास्तीत जास्त पैसा संपत्ती गोळा करेल. आणि मग ती संपत्ती तो पैसा गोळा करण्याच्या अनुषंगाने त्याची वयाच्या 15व्या 16व्या वर्षी काय होते, धावायला सुरुवात होते. वित्त 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 पैसा 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 करत तो काय करतो, त्यामागे धावायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये काय स्वतःची तहान भूक काही सुद्धा त्याला त्याच्यामध्ये आठवत नाही. तो काय करतो, पैसा एके पैसा, पैशालाच सर्वस्व मानू लागतो. आणि पैशाला सर्वस्व मानल्यानंतर तो पैसा कमवण्यासाठी अनंत यातना सुद्धा तो काय करतो, अनुभवत राहतो. आणि मग सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याच्या मनामध्ये फक्त एक आणि एकच विषयाची चिंता असते. कोणती, धनागम तृष्णा. आचार्य म्हणतात धनाविषयीची जी आसक्ती आहे, त्या धनाविषयीची आसक्ती ही तेवढीच त्याच्या मनामध्ये सातत्याने राहते. आणि अशा प्रकारची जी धनसंपत्ती आहे, ही धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करतो. परंतु तो कधीच असा विचार करत नाही की ही धन आणि संपत्ती माझ्याबरोबर येणार आहे का नाही, याचा विचार कधीच करत नाही. फक्त प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि म्हणून ती धनसंपत्ती मग प्राप्त करण्यासाठी काय होतं, त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी ती धन आणि संपत्ती प्राप्त करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करते. मग चांगला मार्ग असो अथवा वाईट मार्ग असतो, ज्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो, बरोबर ना. तो सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये समाधान ज्यावेळेस मानत नाही त्यावेळेस मग काय, दुसऱ्या हाताने टेबला खालून ज्याला आपण म्हणतो, कसे मला पैसे प्राप्त होतील याचा तो विचार करतो. आणि अशा ज्यावेळेस टेबला खालून पैसे घेण्यास सुरुवात करतो, त्या क्षणी त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी सद्बुद्धी सोडून असद्बुद्धी होते. आणि अशा प्रकारे एकदा त्याची बुद्धी असत झाली, वाईट संगती वाईट संस्कार त्या बुद्धीवर एकदा आले
की ती बुद्धी पुन्हा पुन्हा त्याच वाईट संस्कारामध्ये, त्याच वाईट विषयांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत राहते. आणि एकदा अशा प्रकारे बुद्धीचा नाश झाला की गीता सांगते बुद्धी नाशात प्रणश्यती. काय करतो? ज्यावेळेस त्याच्या बुद्धीचा नाश होईल त्यावेळेस तो स्वतःचा सुद्धा काय करून घेतो? तर नाशच करून घेतो. का? तर पैशाचा संग. काय करतो? त्याच्या बुद्धीला नाश करतो. आणि हेच गीतेत भगवंत सांगतात, ध्यायतो विषयान पुंसः. विषय म्हणजे पैसा, आर्थिक चिंता, भोग, ऐश्वर्य, हे सगळं जे आहे हे म्हणजे विषय. मग हे भोग आणि ऐश्वर्य हे आपल्या कशामुळे प्राप्त होतं? तर भोग आणि ऐश्वर्य प्राप्त होण्याचं मूलभूत साधन जर काय असेल तर मूलभूत साधन भोग आणि ऐश्वर्य प्राप्त होण्याचं जो कोणता असेल तर तो पैसा. आणि म्हणून त्याचं एकदा अशा प्रकारे चिंतन झालं की पैसा, मग काय होतं? कामहा, मनामध्ये अत्यंत अधिकात अधिक कामना निर्माण होते. कामात क्रोधो अभिजायते. एकदा मग त्या प्रकारे तो पैसा तेवढ्या प्रमाणात त्याला प्राप्त झाला नाही की मग काय होतं? मनामध्ये उद्विग्नता, राग, अशांती. माझं एवढं टार्गेट होतं आजच्या दिवसाचं, तेवढं पूर्ण झालं नाही. मग काय होतं? घरी आल्यानंतर चिडचिड सगळ्यांवर. कारण का? तुझं टार्गेट तिथं पूर्ण नाही झालं, त्याचा राग कोणावर? घरातल्यांवर. क्रोधा अभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः. आणि एकदा क्रोध वाढला की काय होतं? मोहित होतो. मग एकदा मोहित झाला की आपण बायकोला काय बोलतोय, आपण मुलांना काय बोलतोय, आपण आईला काय बोलतोय, आपण वडिलांना काय बोलतोय, या कुठल्याही गोष्टीचं त्याला ज्ञान राहत नाही. मोहित होऊन जातो. सम्मोहा स्मृती विभ्रमः. आणि अशा प्रकारे एकदा तो मोहित झाला की काय होतं? काय करायचंय हेच त्याला मग घरी आल्यावर सुचत नाही नक्की. आणि मी कुठे आलोय, काय करतो, या सगळ्या गोष्टी काय होतो? अत्यंत त्याच्यामध्ये तो भ्रमित होऊन जातो. आणि अशा प्रकारे एकदा त्याचा स्मृतिविभ्रम झाला की काय होतो? त्याचा बुद्धीचा नाश होतो. आणि एकदा बुद्धीचा, मनुष्याचा नाश झाला की बुद्धिनाशात शास्त्र सांगतं प्रणश्यती. स्वतःचा नाश त्याचा होतो. आणि म्हणून आपल्याला जर स्वतःचा नाश करून घ्यायचा नसेल तर आपली जी बुद्धी आहे, हे बुद्धी आचार्य काय सांगतात? सद्बुद्धी कुरु सद्बुद्धी. पुन्हा पुन्हा तोच उपदेश आहे की तुझी जी बुद्धी आहे ना, ही बुद्धी काय कर? ही चांगली कर, सद्बुद्धी कर. मनसी वितृष्णाम. मनामध्ये ज्या इतर गोष्टी तुझ्या सारख्या येत आहेत ना, त्या सर्व इतर गोष्टींचा, वाईट गोष्टींचा तू काय कर? त्याग करून टाक. मग काय? यल्लभसे निज कर्मोत्पातम. कारण का आपल्याला जे काही जीवनामध्ये प्राप्त होणारे ते आत्ता सांगितल्याप्रमाणे कशामुळे प्राप्त होणार आहे? तर आपल्या कर्मानेच आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होतात. व्यासजी एक सुंदर सूत्र सांगतात, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाति कुबुद्धेषाम अहम करोति इति वृथाभिमानिनः स्व कर्म सूत्रेण
ग्रथितो हि लोकः व्यासजी सांगतात. सुख आणि दुःखस्य न कोपी दाता. मनुष्याला जीवनामध्ये यांनी मला सुख दिलं, त्यांनी मला दुःख दिलं, आपण सारखं काय करत असतो, जे काही आहे हे सारखं दुसऱ्यांवर आरोपित करत असतो. त्याच्यामुळे मला एवढं दुःख झालं, ती मला असं बोलली, तो मला असं बोलला, म्हणून मला हे दुःख झालं, तो आला नसतं तर हे झालंच नसतं. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. व्यासजी म्हणतात कोणीच देत नाही, त्याच्यामुळे देतो. परो ददाती कुबुद्धेशा. आचार्य शास्त्र व्यासजी म्हणतात दुसऱ्यामुळे मला दुःख प्राप्त झालं हे विचार करणं म्हणजेच काय सांगितलं, कुबुद्धी एषा. ही काय आहे तर ही तुझी वाईट बुद्धी आहे, त्याच्यामुळे मी हे भोग भोगत आहे. हे म्हणणंच वास्तविक चुकीचं आहे. आणि आपण जीवनामध्ये जगत असताना 100पैकी 90% काय करत असतो, तर आपण हेच करत असतो आर्ग्युमेंट सारखं. तो आला म्हणून असं झालं, त्याच्यामुळे मला असं भोगायला लागलं, त्याच्यामुळे तसं झालं. म्हणजे संपूर्ण जीवनाचा वृत्तांत जो आहे तो सगळाच्या सगळा केवळ आपण दुसऱ्यामुळे झालं एवढंच आपण ग्रॅमलिंग करत राहतो. परंतु व्यासजी म्हणतात ही काय आहे, परो ददाती कुबुद्धी एषा. दुसऱ्यामुळे झालं ही तुझी वाईट बुद्धी आहे, कुबुद्धी. असा विचार करू नकोस की जीवनामध्ये त्याच्यामुळे मला दुःख झालं. तर दुःख अहम करोति इति वृथाभिमानिनः. तुला दुःख का होतं, तर मी करतो. हा तुझा काय वृथा अभिमान आहे, खोटा अभिमान आहे. माझ्यामुळे झालं. आलं का लक्षात. आपण सगळ्यांमध्ये एक हा वृथा अभिमान भरलेला आहे की हे माझ्यामुळे झालं, मी नसतो तर ही गोष्ट झालीच नसती. व्यासजी म्हणतात हा काय, हा खोटा अभिमान आहे. आणि या खोट्या वृथाभिमानिनः अहम करोति इति वृथाभिमानिनः स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोकाः. आणि अशा प्रकारे मी करतो या भावनेनं काय करतो आपण, ग्रथितो हि लोकाः. हे सगळे लोक म्हणजे मीच माझ्या कर्माने सर्व जन्म मृत्यू पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या सगळ्याला मूलभूत कारण, या संसाराला मूलभूत कारण. संसारामध्ये पण दुःख का, मी करतो, माझं ऐकलं पाहिजे, हा वृथा अभिमान. खोटा, वृथा म्हणजे काय, खोटा. वास्तविक काय, वास्तविक काहीच नाही, परंतु मी 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 ज्याचा जेवढा मी मोठा तेवढं त्याचं दुःख मोठं. म्हणून मीचा नाश सांगितलाय. अहमवृत्तीचा नाश का सांगितला शास्त्रामध्ये, जोपर्यंत मीपणा आहे, जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत दुःख आहे. जेवढा म्हणून मी मोठा, मी अमुक, मी तमुक, मी या पोस्टवर, मी त्या पोस्टवर, माझ्याशी तोच असा बोलला, माझ्याशी हा असा बोलला, बस एवढंच दुःख. दुसरं दुःखाचं कारण काहीच नाही. परंतु वास्तविक काय आहे, वास्तविक नाही. व्यासजी म्हणतात हा वृथा अभिमान आहे. आणि हाच वृथा अभिमान काय करतोय, तुला दुःख तर देतोच आहे जीवनामध्ये, परंतु दुःखाच्या बरोबर काय करतोय, स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोकाः. हे नाही, अनेक लोक हा काय करतो, या वृथा अभिमानाने, या मीनी, त्या कर्मामध्ये आसक्ती भाव निर्माण करून पुढच्या अनेक जन्मांचं बीजारोपण या मीमुळे होत असतं. आणि म्हणून शास्त्रामध्ये साधना काय सांगितली,
तर साधना हीच सांगितली, जोपर्यंत मीचा नाश नाही, अहमवृत्तीचा नाश होत नाही, तोपर्यंत परमेश्वराचा साक्षात्कार नाही. आणि म्हणून तुला जे काही प्राप्त होत आहे हे कशाने प्राप्त होत आहे ते सांगतात, यल्लभसे निज कर्मोत्पातम. पूर्वजन्मीच्या कर्माच्या अनुषंगाने तुला जे काही तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं आहे त्याच्यामध्येच तू काय कर, समाधान मानायला शिक. संचित, प्रारब्ध आणि आगामी असे 3 कर्माचे प्रकार पडतात. ते पुढे कुठेतरी पाहू आपण त्याची विस्तृत व्याख्या. परंतु या ठिकाणी काय सांगायचं, संचित कर्माच्या अनुषंगाने जे ज्या ज्या जन्मी आपण पुण्यपाप केलं त्यातील जी फलोन्मुख झाली, फळ देण्याच्या योग्यतेची झाली, तेव्हा प्रारब्ध कर्माची निर्मिती झाली. म्हणजे प्रारब्ध काय, तर प्रारब्ध म्हणजे भोगायतनम, केलेल्या कर्माचं फळ ज्यामध्ये प्राकर्षेण आपण अनुभवतो ते प्रारब्ध. अलग लक्षात. म्हणून त्याच्यामध्ये कधी एक्सक्यूज नसतो, ते भोगायलाच लागतं. कारण का, संचित जे कर्म केलंय त्याचं ते फळ आहे, म्हणून त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. आणि म्हणून तू सुद्धा काय कर, यल्लभसे निजकर्मोत्पातम. आचार्य म्हणतात, जे काही तुला तुझ्या कर्माने प्राप्त झालेलं आहे, तुझ्या संचिताने तुला जे काही प्राप्त केलं आहे त्यामध्येच काय कर, वित्तम तेन विनोदय चित्तम. त्यानेच तू काय कर, तुझ्या मनाचं समाधान करण्याचा प्रयत्न कर. कारण जसं कर्म, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवंत. हा कर्माचा सिद्धांत आहे, त्यामध्ये एक्सक्यूज नाही. अलग लक्षात. चित्रगुप्त आपण म्हणतो, बरोबर ना, यमाच्या दरबारामध्ये कोण बसलेला असतो, आपण म्हणतो चित्रगुप्त, बरोबर. तो काय करतो, आपण जेवढी काही कर्म करतो ती सगळी कर्म काय करतो, तो लिहित असतो, अशी आपली धारणा आहे, बरोबर. आणि ती लिहिलेली कर्म ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जाऊ, यमाच्या दरबारात उभं राहू, त्यावेळेस काय करतो, हा चित्रगुप्त तिथं आपली डायरी काढतो. कोण आलं, अमुक अमुक आलं, XYZ व्यक्ती आले, हां ते काढतो त्याचं पान आणि त्याचा कर्माचा आलेख वाचायला सुरुवात करतो. मग एवढे करोडो जीव या संपूर्ण जगतामध्ये, या विश्वामध्ये आहे, एवढ्या सगळ्या करोडो जीवांचा लिहिण्यासाठी त्या चित्रगुप्ताला किती वेळ लागेल. मग चित्रगुप्त म्हणजे काय, गुप्तपणे जो तुमच्या मनामधील चित्रीकरण करत राहतो, अलग लक्षात, तो चित्रगुप्त. अलग लक्षात. अंतःकरणामध्ये जसं आपण फोनला काय असतं, एक मेमरी कार्ड असतं, त्या मेमरी कार्डमध्ये काय करतो आपण, सगळ्या फोनमधलं काय असेल ते सगळं त्या मेमरी कार्डमध्ये पडत राहतं. मग तुम्ही बघा नका बघू, तुमच्या एक ग्रुपवर आलं की ते मेमरी कार्डला गेलं, फोटो आला, व्हिडिओ क्लिप आले तरी सगळं कुठं जातं, ते मेमरी कार्डमध्ये जातं. तसं परमेश्वराने काय केलं, की ते अंतःकरण नामाचं मेमरी कार्ड टाकून दिलं. अलग लक्षात. मग काय करायचं, त्या मेमरी कार्डमध्ये तुम्ही जे काही करा, कोणाच्या समोर करा, कोणाच्या मागे करा, कोणाच्या पुढे करा, दिवसा करा, अंधारात करा, कुठेही करा, ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी काय होतात, या मेमरी कार्डमध्ये जाऊन पडतात. आणि मग हे मेमरी कार्ड काय होतं, ज्यावेळेस तो त्या ठिकाणी जातो परमेश्वराच्या पुढे, त्यावेळेस परमेश्वर फक्त क्लिक करतो. एका क्लिकमध्ये जसं ते आपले सगळे फोटो, सगळे व्हिडिओ आपण एका मिनिटात पाहू शकतो, जसं फोनमधलं तसंच आहे या ठिकाणी सुद्धा. एक क्लिक केलंय परमेश्वराने की तुम्ही जेवढं काही केले, फोटो, तुमचे व्हिडिओ, सगळं परमेश्वर पाहतो. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पुढचा जन्म, पुढची काही शिक्षा, पुढचं काय चांगलं काय ते देण्याचं कार्य परमेश्वर करतो. यल्लभसे निज
कर्मोत्पातम. आणि म्हणून आपली जी कर्म आहेत ती कर्म आपल्याला सुधारायची. माऊली सुद्धा त्या ठिकाणी काय म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढू. जीवनामध्ये काय करा, तर जीवनामध्ये जी चांगली कर्म आहेत ती चांगली कर्म करायला शिका. कारण चांगली कर्मच तुम्हाला काय करणार आहेत, चांगली कर्मच तुम्हाला मोक्ष मार्गापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा आचार्य पुन्हा पुन्हा तोच उपदेश करतात की वित्त म्हणजे पैसा सुद्धा जो आहे तो पैसा तुला तुझ्या कर्मानेच प्राप्त झालेला आहे. म्हणून जो काही पैसा, जी धनसंपत्ती तुला प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये काय कर, तू तुझ्या मनाचं समाधान करून घे. कारण समाधान ही काय, ही समाधान ही आपल्या मनाची एक वृत्ती आहे. ही वृत्ती समाधानी राहायची आपण शिकली पाहिजे. एखाद्याला 10,000 रुपयेच पगार असतो, तो त्याच्यामध्ये समाधानी असतो. आणि एखाद्याला लाख रुपये पगार असतो परंतु तो त्याच्यामध्ये समाधानी नसतो. म्हणजेच समाधान काय आहे, तर समाधान ही आपल्या मनाची एक वृत्ती आहे. आणि म्हणून आपली वृत्ती जी आहे हे प्रत्येक गोष्टीमध्ये साधकाने, हे सगळं जे आपण काही सांगतोय गेले 3, 4, 5 तास तुम्ही काय ऐकताय, हा सगळा उपदेश कोणासाठी आहे, तर हा सगळ्याचा सगळा उपदेश जे साधक आहेत, पहिल्या ह्याच्यातच सांगितलं, ज्यांना परमेश्वर जाणण्याची इच्छा ज्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, असे जे साधक आहे त्यांच्यासाठी हा सगळा विषय आहे. त्यांच्यासाठी मनाचं समाधान अपेक्षित आहे. या ह्याच्यामध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आहे या अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्ही समाधानी राहायला शिकाल त्यावेळेस निश्चितपणे तुम्हाला परमेश्वर प्राप्ती दूर नव्हे. हेच आचार्य या श्लोकाच्या माध्यमातून शिकवतात. श्लोक म्हणतो आणि मी म्हटल्यानंतर संथा करू, तुम्ही माझ्या मागे एकदा म्हणायचं आहे, मी एकदा सांगेन.